चौथा सामना आहे, लक्षात ठेवायचा आहे सर्वांनी. अतिशय चांगला स्ट्रोक्स, पहिलेच चांगल्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिल्या थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवरती प्रतिकार, बॅटर ऑन द फायर. आपण दुसरा सामना क्वालिफायर 1 लावायचा, लक्षात ठेवतो. यस जंगली, यस. कृष्णा दामा यांना परत विनंती करतोय, आपण आपल्या शुभ असते नाणेफेकीचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. चला चेंडू द्या लगेच फटाफट. पहिल्या चेंडूवरती नक्कीच प्रतिकार केलाय बॅटरने. नाणेफेकीचा कौल जिंकून आपण पाहतोय कैलासवासी जयदीप शेखर बाणा पुरस्कृत. दोन्ही संघ प्रतिनिधी पाठवा लगेच. पहिलं षटक संपायच्या आधी, नाहीतर दोघांची पण जय सूर्यकर यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जातोय तो वायडीशे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, सीमा रेषा पार, चौकार. फलंदाजी करतायत आपण पाहतोय. मामावरती नक्कीच प्रतिकार केलाय. पहिल्या 2 मॅच मध्ये मामांची चांगली गोलंदाजी, आणि आता मात्र डू अँड डाय, करो या मरो या स्थितीमध्ये हा सामना आहे. आणि आता मात्र स्वतःवरती सुद्धा रुपेश ढवळे नाराज आहेत. धावसंख्या झाली धावफलकावरती 10 धावा. 2 चेंडू, पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. ओहो, तिसरा चेंडू चांगल्या पद्धतीचा टाकलाय. यावेळेला मात्र स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू बीट केलाय, फसवलंय, गंडवलंय, चकवलंय, डॉट चेंडू. पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपण बघितलं तर 10 धावा या ठिकाणी काउंट केल्या गेलेल्या आहेत. वर्सोली संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. समुद्र सूर्य अस्ताला जाण्याचं लक्षण असताना सुद्धा त्याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला. पुढचा चेंडू लाजवाब स्ट्रोक्स, पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, 1 बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. पुन्हा बाय शेवटचे सामने चालू झालेत आणि फटक्यांची आतिषबाजी बघायला मिळते. सूर्य अस्ताला गेला, फलंदाजांचं उत्साह वाढला, षटकार चौकारांच्या या ठिकाणी नोंदी व्हायला लागल्या. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रुपेश ढवळे, पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा स्ट्रोक्स, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. क्या बात है, बहुत बढ़िया कॅच, अतिशय देखणा चेंडू, कॅच ऑफ द मॅच. यस, ऍब्सोल्युटली. संदेशजी थळे हे सुद्धा इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. संदेशजी थळे मॅन फ्रॉम भंडाराली इथे उपस्थित झाले. भाऊ, आपला सहर्ष स्वागत कोळी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे मिलिंद कोळी यांच्यासोबत चालमालाचे सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे ग्रामस्थ मंडळ, त्यांचे पाठीराखे, थळ चालमाला संघाचे गावातले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतोय शब्द सुमनाने. यावेळेला जयेश सुरेकरचा अफलातून झेल क्षेत्ररक्षकाने पकडला होता. कौस्तुभ वाकटी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता, परंतु कौशल वाकटी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो झेल एक्झिक्यूट केला. त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने पकडला आणि जयेश सारखा मोठ्या खेळाडूला त्याने तंबूच्या आश्रयाला पाठवला. त्या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय तो, ज्याच्यावर रोहित नागोजी अबू म्हणतात त्याला, परंतु सर्वात जास्त बंधू भोईर संघाचा विश्वास ज्या खेळाडूवर आहे ना, तो रोहित नागोजी या ठिकाणी फलंदाजीला आलेला आहे. पहिला चेंडू स्टंपचा वेध घेतला होता, पायावर पडल्यावर पंचांचं बोट नक्कीच आसमानापर्यंत गेलं असतं, परंतु बॅटवर चेंडू येतोय, चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. या निर्धाव चेंडूच्या बरोबर षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 14 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. 3 चेंडूवरती केलेला प्रतिकार, त्यानंतर केलेला कमबॅक. गोलंदाज रुपेश ढवळे, कमालीची गोलंदाजी. दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केला जाईल? यस, 14,500 पॉइंट्स मध्ये खरेदी केलेला गोलंदाज प्रारंभ पाटील गोलंदाजीसाठी येत आहेत.
बॉस फायटर विरुद्ध रोहा संघाने लक्षात ठेवायचा आहे. आपला पहिला सामना आहे. क्वालिफायरचा जो मॅच आहे तो आम्ही नंतर खेळवणार आहोत. आमच्या मंडळाने निर्णय घेतलेला आहे. परंतु बॉस फायटर विरुद्ध रोहा हा सामना बरोबर 9:20 स्टार्ट होईल आणि दुसरा सामना क्वालिफायर 1चा होईल. तो नागेश शीद आणि मृणाल वर्सोळकर लक्षात ठेवायची नोंद घ्यायची आहे. आपला सामना लागोपाठ 2 या उन्हामध्ये खेळणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे तो सामना हा दुसरा खेळवण्यात येणारा एवढी नोंद घ्यायची आहे. ओहो, यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू प्रारंभ पाटील आरंभ करते हुए, पण चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती धावफलकावरती 14 धावा. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रारंभ पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतील. सामोरे जातील ते बॅटर. ओ पुन्हा एकदा आडव्या पेटीने खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. वाऱ्याच्या झोक्या सकट चेंडू गेलाय सीमा पार. ये दिल मांगे मोर आया है फोर. सरकले. धावसंख्या झाली ती धावफलकावरती 18 धावा. चांगली सुरुवात करून देत आहेत बॅटर संकेत कोटकर आपल्या संघासाठी. यावेळेला प्रारंभ पाटीलच्या चेंडूवरती ऑन साइडला बल्लेबाजी में वजन मिलेंगे रन बिल्कुल आधा डझन. षटकार. सानिवार धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या झाली ती 24 धावा. आता मात्र संकेत कोटकर आपल्या फलंदाजीच्या जोरावरती गोलंदाजीची पिटाई करण्यामध्ये यशस्वी झालेत. या वेळेला मात्र खोला टाकण्याचा प्रयत्न ब्लॉक होल ज्याला म्हटलं जातं ब्रह्मास्त्रकाचा वापर केलाय. गोलंदाज प्रारंभ पाटील. धावसंख्येत 1 निवार धावसंख्या झाली ती पूजा भाभी के हिरो चेतेश्वर पुजारा 25 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू या वेळेला फलंदाजाला बुचकळ्यात टाकतायत रोहित नागोजी ज्यांच्या माध्यमार्थी विकास सर 6 चेंडूवरती 6 षटकार लगावण्याचा विक्रम ज्या फलंदाजाच्या जोरावरती आहे तेच रोहित नागोजी उर्फ आबू सेकंडला बॅटर. षटकातील शेवटचा चेंडू आणि या वेळेला मात्र मस्तकावर दस्तक देणारा पुन्हा एकदा चेंडू सीमा पार येतोय. षटकार. सानिवार धावसंख्या झाली ती 31 धावा 31. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच षटकार लगावलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 31 धावा. तिसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केले जाईल, कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल याच्यावरती नक्कीच कान मंत्र देत आहेत आणि गोलंदाजीसाठी येत आहेत गोलंदाज कौशल वाकटी गेंदबाजी के लिए आते हुए. गोलंदाजीसाठी कौशल वाकटीला आमंत्रित केलंय. हेच ते गोलंदाज होते. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना 4 चेंडू डॉट केले आणि लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खाल्लेत. कमबॅक करावं लागेल. आणि आता मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक होते. चेंडू अडवतील गणेश जाय नाखवा. तद्वर मात्र 1 धाव घेण्याची नामी संधी. धावसंख्येत 1 निवार धावसंख्या झाली ती 32 धावा. ते मगाचे जर 2 षटकार गेले नसते जर तर बोलतोय मी तर मात्र आज वर्सोली संघ घरी जाऊन आराम करत बसले असते उद्याच्या सामन्याची तयारी करत. परंतु आज या शेवटच्या सामन्यात सुद्धा ना या सामन्यामध्ये घाम घालावा लागणार आहे. परंतु या वेळेला चांगला चेंडू क्या बात है अतिशय बेहतरीन सुपर्ब कॅच बाय ध्रुव बना. बॅट्समन स्पीड अप मध्ये यायचंय.
एक बॅटर एक्स्ट्रा पाठवा, असू दे यूट्यूब आपलं, परंतु वेळ आपल्याला संध्याकाळचा सेकंड मॅचवाल्यांना कालोख नको व्हायला पाहिजे. एक्स्ट्रा बॅटर पाठवा. रोहित नागोजी एक बॅटर एक्स्ट्रा पाठवायचा आहे अजून मैदानामध्ये. अविनाश बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. अविनाश थळे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कौशल वाकटी. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील, चेंडूची फेकी करतील, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये नक्कीच यशस्वी झालेत. धाव संकेत 1 शॉट, गरिबी में आटा गिला. यस, पंचांची हावभाव मला समजली आणि नक्कीच मी आधीच सांगितलं 1 शॉट. आणि धाव संकेत 1 निवार. धाव संख्या झाली ती 34 धावा, 34. एक बॅटर पाठवायचा आहे, वारंवार सूचना देतो रोहित नागोजी. हा चेंडू आपण बघू, टप्पा पडल्यानंतर स्टंपच्या वरून जातोय. फलंदाजांनी खूप सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, यश मिळत नाहीये. कौशल वाकटी यांनीही मागच्या षटकाप्रमाणे आता सुद्धा 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. मगाशी 4 चेंडू निर्धाव टाकले होते. शेवटच्या 2 चेंडूंवर 2 मोठे षटकार आले आणि होत्याचं नव्हतं झालं. आता वेळेला 5 चेंडू चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलेले आहेत. 34 धावा धावफलक आहेत. शेवटचा चेंडू त्याच्या ह्या षटकातील. या शेवटचा चेंडू खराब असतो त्याचा माहिती आहे, परंतु बघूया षटकार. आत 4 मिनिट व्यवस्थित, कारण त्यांना खेळायचं आहे नंतर, त्यांना माहिती आहे काळोख होईल, म्हणून 11 मिनिटातच 3 षटकं पूर्ण केली. 4 मिनिटं वाचवलेली आहेत. चला पटापट शेवटचं षटक सुद्धा अशाच पद्धतीने आपण टाकूया. धावसंख्या धावफलकावर बघतोय तर आपण 40 धावा झालेल्या 3 षटकात चांगली सुरुवात आहे. 13ची सरासरीने बंधू भोईर 11 बोरली संघाने सुरुवात केलेली आहे. शेवटचं षटक ध्रुव बना गोलंदाजीला आलेल्याने हुश्य केलेलं आहे ते 12व्या खेळाडूंनी, कारण ध्रुव बनाच्या मागच्या षटकामध्ये जास्त धावा गेल्यामुळे कदाचित धावसंख्या जास्त झाली होती, परंतु गोलंदाजाने बाकीची कामगिरी चांगली केली होती. नंतरचे चेंडू चांगले टाकले होते, परंतु ध्रुव बना एक उभरता हुआ गोलंदाज वर्सोली संघाचा. पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. या ठिकाणी डावखुरा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 6 चेंडू अद्यापही शिल्लक राहतील. पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद झाल्यानंतर धावसंख्या आहे 41 धावा. डीजे आले नाहीत ना अगोदर, मग धावा थोडेसे. जर संघ तुमचा असता तर तुम्हाला सुद्धा यस आलेला आहे. अंपांचा थँक्यू सो मच. एक्स्ट्राचा बॅटर आलेला आहे मैदानात. पुढचा चेंडू लाजवाब चेंडू. ध्रुव बना अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. अविनाश थळे बाद होऊन धावचीच्या स्वरूपात. भावेश कोळी या ठिकाणी आपण बघतोय नॉनस्ट्राईकला एंट्री आहे. फलंदाजीसाठी आपण बघतोय संकेत कोटकर, ज्याने मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. असा संकेत कोटकर आता सुद्धा चांगली फलंदाजी करताना दिसतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. याही वेळेला चांगली धावसंख्या त्याने उभारलेली आहे. ध्रुव बना पुढचा चेंडू. क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी. या वेळेला जे केलं, यस, समर्थ कोळी संघाचा कर्णधार मालक संघ मालक तो हजर नसेल तर सत्यम कोळी आपण यायचं या ठिकाणी, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. सत्यम या. गोंडिया, सत्यम नाम से कोई नहीं जाता, गोंडिया नाम से पूरी दुनिया चाहती है, जानती है. और यहाँ पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज ध्रुव बना. धावसंख्या धावफलकावरती दरणे गुरुजी सर सांगतात 41 धावा. 2 चेंडू. प्रणव सुरेकर आपण बघतोय. ओमसाई नवगावचे दोन्ही बॅटर्स मैदानात आहेत. आज बोरली संघाचं प्रतिनिधित्व करतात, परंतु आल्या चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करतोय शॉट. चेंडू जातोय डीप मिडविकच्या डोक्यावरून सीमारेषा पार.
सत्यम कोळी यांचा सन्मान करतोय, जे कायरा 11 थळ संघाचे संघ मालक आहेत. त्यांना सन्मान चिन्ह आणि कोळ्यांची शान टोपी, गोंड्याला गोंडा असलेली टोपी देऊया आपण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ध्रुव बना यांचा. फ्रंट कॅमेरा आपण इथे या ठिकाणी मारायचा आहे. नंतर पुन्हा एकदा बॅकफुटवर येतोय, चांगल्या प्रकारे अप्पर कटचा फटका लगावतोय. चांगल्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बघायला मिळते. अतिशय चांगल्या प्रकारे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या भावेशने. भावेश थोडस प्रॅक्टिस पासून लांब असला तरी सुद्धा कॅमेरा या ठिकाणी एक्झिट करा. येतोय ओके. नक्की सत्यम कोहली यांना आपण सन्मानपूर्वक त्याचा यथोचित मान सन्मान. कोहली लोकांची वेशभूषा आणि नक्कीच ती कोहली लोकांची टोपी आपण त्यांना देऊन त्याचा यथोचित मान सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. धावसंख्या एक निवाड धावसंख्या झाली ती 50 धावा. चला कालोख होत चाललेला आहे फटाफट. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगल्या पद्धतीने एक धाव घेतली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. 2 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या होते 52 धावा. 4 षटकांचा सामना आहे. 52 धावा दाखल करावं लागल्यात. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधील. बंधुभोईर 11 लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे मैदानात. तसेच बॅटर फलंदाजीला जायचं आहे आणि लगेच यायचं आहे. चांगला स्ट्रोक या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला थांबणार नाही आहे चेंडू. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषा पार. शेवटच्या चेंडूवर सुद्धा धावसंख्या 4 निवाड धावसंख्या झाली ती 54, 56 आणि जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. गेंदे और 57 रनों का टारगेट. सुपर 8 में प्रवेश करने वाली कौन सी टीम होगी यहाँ पर, उसके लिए होता हुआ ये लड़त, ये संघर्ष. फिर से एक बार शानदार मैच. धन्यवाद मुन्ना सर. बघूया आपण धावफलकावरती धावा पाहिजेत. 57 धावा, 24 चेंडू, 57 धावा. अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रणव सुरेकर येतोय, प्रामुख्याचा गोलंदाज P1च्या षटकामध्ये. सलामीची ओपनिंग पेअर आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती प्रशांत जायनाक्वा, तर नो स्ट्राइक एंड वरती दिगंबर हामने. बघूया सामन्याला इथे सुरुवात होते. चला स्पीडअप करायचंय. दोन्ही ऑफिशियल पंच अंधारामध्ये खेळता येणार नाहीये आपल्याला. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. लॉर्ड टॉस पद्धतीचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड. धीरकावून दिलाय 6 धाव्यांसाठी. मॅक्सिमम षटकार.
चला पहिल्या चेंडूवरती लॉर्फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. प्रशांत जायनकवेने आपल्या नावाचा ब्रँड इथे सिद्ध केलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. गली आणि पॉइंटच्या क्षेत्रामधून दोन क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे धावतायत. तोपर्यंत मिळेल केवळ एक धाव. 7 धावा धावपलकावरती लागतायत मित्रांनो. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. क्लास दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत जायनकवा. आता स्ट्राइक एंड वरती दिगंबर हमने, अलिबाग तालुका नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्या दिगंबर हमनेचा नावाचा बोलबाला त्याने सिद्ध केलाय, आज तो तलवार क्रीडांगणावरती आपली बॅटची जलवा, बॅटचा मोहर त्याने उमटवलाय. चेंडू जातोय, दिल मागे मोहर हा येतोय. हॅपी फॉर चौकार. धावपलकावरती 4च्या मदतीने 11 धावा, 1 ओव्हर 11 धावपलकावरती. पहिल्या षटकाच्या P1च्या षटकाचा खरपूस समाचार घेतला जातोय. 57 धावांचा पाठलाग करत असताना समोर फलंदाज आहे तो दिगंबर हमने. यावेळेस चेंडूवरती बॅकफुट पॉइंटचा पंच केलाय आणि तो चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. दिगंबर हमने ऑन फायर. आता मात्र त्याच्या बॅट मधून सुंदररित्या फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उगाचच नाहीये, अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये नावाचा बोलबाला दिगंबर हमने याने रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुद्धा खेळून आलेला हा खेळाडू आपण पाहतोय. अद्यापर्यंत आता मात्र बुंदा मारलाय तो प्रणव सुरेकर याने. क्रिकेट मधील जर वाचायचं असेल तर यॉर्कर शिवाय पर्याय नाही आहे, तो मात्र पर्याय त्याने निवडला आणि मात्र धावपलकावर 1ची वाढ. धावपलकावर धावा लागतात ते 12 धावा, माफ करा 16 धावा धावपलकावरती लागतात. पुढील चेंडू प्रशांत जायनकवासाठी. यावेळेस चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. तोपर्यंत 1 धाव स्कोर कार्ड वरती वाढली जाते. बघता बघता पहिल्या षटकाचं समाप्त होते आणि मात्र 17 धावा बिनबाद धावपलकावरती लागतायत. स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बाणा पुरस्कृत चला 17 धावा झालेल्या आहेत मित्रांनो. 2 चौकार आणि 1 षटकार आलाय मित्रांनो. आता मात्र 3 षटकं म्हणजे 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येणार यात कोणतीही शंका नाही आहे. परंतु दुसरं षटक हे महत्त्वाचं षटक आहे, कारण जयेश सुरेकरच्या हातामध्ये चेंडू आहे. गोलंदाजाला आपण बघतोय, गोलंदाजी वाऱ्याच्या विरुद्ध गोलंदाजी त्या एंडकडून काढावी लागते आणि त्याच वेळेला जास्तीत जास्त धावा जमवण्याची अपेक्षा असते संघाच्या फलंदाजांना या एंडकडून. परंतु जयेश सुरेकरवर आक्रमण करणं थोडंसं अवघड असणार आहे. बघूया कशा पद्धतीची फलंदाजी होईल. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. बरोबर विकास सर, नक्कीच 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता असताना जयेश सुरेकर स्पीडअप करायचंय. चला टाइम लावलेला आहे आपण आणि 20 मिनिटांमध्ये सामना संपणार आहे एवढं नक्की काळोख पडायच्या आधी. त्यांना किती वेळ लावू दे कोणालाही, कारण 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता. यस, चला जयेश सुरेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला चेंडू समोर प्रशांत जायनकवा. यावेळेस चेंडू चांगला फटका, तिथे मात्र भावेश कोहली हा ट्रॅप लावलेला फलंदाज प्रशांत जायनोका बॅक टू द डगआउट. $14,500 पॉइंटने त्याला खरेदी केला सत्य सागर मिस्त्री याने आपल्या संघामध्ये. तर बघूया पारंब पाटील आपल्या नावाला साजेशी कामगिरी आज मैदानावरती तलवारच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती करून दाखवतोय का. समोरचा गोलंदाज सुद्धा तितक्या धाटणीचा गोलंदाज जयेश सुरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही रायव्हलरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला पुढील चेंडू पारंबसाठी.
यावेळेसचा चेंडू फिरवलाय, टप्पा पडल्यानंतर काटा किर केलाय चेंडू, आउटस्विंगर पद्धतीचा चेंडू बाहेरच्या दिशेने काढलाय आणि मात्र चेंडू मात्र डॉट जातोय. सुंदररित्या गोलंदाजी, आपल्या बोटामधील जादू जी काही आहे ती मात्र या मातीच्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते जयेश सुरेकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फिरवलाय चेंडू, एका जागी स्तब्ध उभं ठेवलंय प्रारंभ पाटील याला. मोठा दिग्गज फलंदाज आहे, परंतु जयेश याने आज मात्र त्याच्या बोटातील नजाकत होती ती मात्र त्यांनी दाखवली आज मैदानावरती. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशांत जायनाकॉ खेळत होता, परंतु जाळ्यामध्ये सापडल्यानंतर प्रारंभाला मात्र अद्यापही 2 चेंडूंचा अंदाज आलेला नाहीये. अशा पद्धतीने चेंडू केला तर 5च्या 5 चेंडू डॉट जाऊ शकतात जर सरळ बॅटने खेळत राहिला तर. यस, या वेळेला मात्र तो वाट बघितली चेंडूची आणि वाट लावून टाकली. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. ह्या वेळेला 2 चेंडू जे टाकले होते ना ते थोडेसे पुढे टाकले होते. हा चेंडूचा टप्पा माघारी घेतला, लेग स्टंपच्या बाहेरचा पिचिंग करून बाहेर वळवण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे वेळ होता, त्याचा वापर केला होता. चेंडू 14, आवश्यक 34 धावांची. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच क्षेत्रामध्ये चेंडू. आणखी एक लाजवाब या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा होते. बघूया काय पंचांचा निर्णय येतोय तो, परंतु तो खेळावर दुखापत झालेला आहे. जरा स्वयंसेवक बघा त्या ठिकाणी काय आहे ते. थर्ड अंपायर तर बघूच आपण, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला बघा, त्या फिल्डरला बघा आपण. लागलेला आहे त्याच्या, चांगला प्रयत्न आहे. चला अंपायर क्विक, वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. आहेत सगळे स्वयंसेवक आहेत, त्यांचा पण निर्णय बघू आपण. चला, आपल्या दूध का दूध पाणी का पाणी दिसणार आहे नंतर. मात्र आपण क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कारण खूप अटीतटीचा निर्णय आहे. सामना सुद्धा अटीतटीचा आहे, काळोख सुद्धा पडत चाललेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर व्यवस्थितरित्या कॅमेरामन तुमचं सुद्धा कौशल्य आहे. आता जर तुम्ही योग्य रीतीने दाखवलत ना तर खरोखर सेफ आहे. चेंडू सेफ आहे. धावसंख्या 1च काढलेली आहे. यस, सिंगल धावसंख्या आपण बघतोय आता. 1 धाव निघाल्यानंतर 13 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. प्रारंभ पाटील ऑफस्टंपच्या खूप बाहेरून चेंडू हा घेतला होता, मध्ये त्यामुळे थोडीशी ताकद जी आहे ना ती कमी पडली होती. त्याच्यामुळे फायदा, आणि खरोखर त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अतिशय जबरदस्त पद्धतीने त्याने तो चेंडू षटकार जाण्यापासून रोखला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेश सुरेकर, दिगंबर हामणे इज ऑन अ स्ट्राईक. 13 चेंडू 22 धावा, 33 धावा. आहा, चांगला कट करण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्येतून चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार. एक अप्रतिम असा हा नेत्रदीपक चौकार. च 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडू 29 धावा. चला पटापट, सामन्यामध्ये किती मिनिटं शिल्लक राहिली आहेत तिसरं षटक व्हायला? 6 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे सामना वेळेत सुरू आहे. चला, चेंडू 12, धावसंख्येत 29 धावांची आवश्यकता आहे. 29 रन्स रिक्वायर्ड. तेज डायलाच्या हातामध्ये चेंडू सोपवतात की आणखी कोण गोलंदाज आहे? यस, तेज डायला. चेंडू त्याच्या हातामध्ये. चेंडूची आपण त्याच्या मागच्या मॅचमध्ये बघितलं होतं, अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळालेली होती. परंतु या वेळेला कसा सामना आहे, तो सामना वेगळ्या पद्धतीचा आहे. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. बरोबर विकास सर, 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असताना ती जेथे गोलंदाजीसाठी बघूया पंचांच्या उजवीकडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल कशा प्रकारे प्रारंभ पाठीसाठी गोलंदाजी करतोय. प्रारंभाला 2 क्रशिंग यॉर्कर, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र. जर क्रिकेटमध्ये वाचायचं असेल तर यॉर्कर शिवाय पर्याय नाही आहे, तो पर्याय त्याने निवडला आणि मात्र 1 धाव अर्जित केली. आता मात्र समीकरण बदललंय. 11 चेंडू 28 समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
11 चेंडूत 28 असताना स्ट्राईकवर पुन्हा एकदा दिगंबर हमने. तेज डायला त्याला कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. दिगंबर हायनाकडे संपूर्ण त्याच्याकडे संयम आज बघितला. भरपूर वेळ मैदानात थांबतो, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने धावा एक्झिक्यूट करतो, परंतु या वेळेला चेंडू वन बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एक धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावा. 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 27 धावा. काय घडणार, काय बिघडणार चेंडू फलीच्या युद्धामध्ये क्रिकेटच्या पटलावरती काय घडणार, काय बिघडणार ही येणारी वेळच ठरवणार. परंतु बघूया, तेज सुंदररित्या गोलंदाजी करतोय. सध्याचे 2 चेंडू तर सुरेख. आता मात्र झेल होण्याची नामी संधी. अजिंक्य खेमजी होता, हाताला ब्रश होऊन चेंडू मात्र जमीनदोस्त झालाय. त्याच नंतर 2 धावा पळून काढल्यात. या अशा प्रकारचे झेल घेणं शेवटच्या क्षणाला या अटीतटीच्या सामन्याच्या वेळेला अतिआवश्यक असतो. परंतु आदित्यची रनिंग आहे ना, जी थोडीशी उलट्या बाजूला असल्यामुळे चेंडूला व्यवस्थित जज करता आलेलं नाही त्याला. 9 चेंडू 25 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू वेगवान चेंडू, कदाचित परिणाम होत असेल. लाईट कमी होत आहे मैदानावरील, परंतु या मैदानामध्ये अशा प्रकारचे आपण प्रॅक्टिसला आपण खेळतो या काळोखामध्ये सुद्धा. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 25 धावा. काय घडणार. पारंब पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन होतं. आता मात्र 24 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगली गोलंदाजी तेज डायलाकडून बघायला मिळालेली आहे. प्रत्येक चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न केला. मोठा स्ट्रोक्स येणार नाही याची खबरदारी घेतली. सिंगल से काम नहीं चलने वाला ये मालूम है बल्लेबाजों को भी. परंतु गोलंदाजाने सुद्धा चांगल्या प्रकारे चेंडू टाकून त्यांना सिंगलवर भर द्यायला लावलेला आहे. पुन्हा एकदा सिंगल से ज्यादा किंवा डबल से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला. एक धाव मिळालेली आहे आणि एक से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला, कारण भावेश कोळी त्या ठिकाणी मैदानामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चांगला झेल सुद्धा पकडला होता त्याने. बघता बघता षटकाची समाप्ती झाली. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. हे षटक लाजवाब टाकलं तेजने. तेज सुद्धा आपण बघितलं ना, तर वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ज्यावेळेला चालू होती त्यावेळेला चांगला खेळाडू असून सुद्धा त्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये फक्त एका मॅचमध्ये नावापुरतं त्याला खेळवलं होतं. बॅटिंग नाही, बॉलिंग नाही, आणि संपूर्ण 2 मॅचेस त्याला बेंचवर बसून काढाव्या लागल्या होत्या, तरी सुद्धा नाव उमेद झाले नाही तो. आणि या आज महत्त्वपूर्ण कोली प्रीमियर लीग मध्ये त्याने यस टायमिंग मध्ये चालू आहे सामना. बॉल दुसरा द्यायचा. यस करेक्ट. यस पंचा ह्या घ्या बॉल, नवीन घेऊ शकतो आपण आपल्याकडे. यस चला, जास्त वेळ लावू नका. पंच बरोबर निर्णय देतील आपल्याला. चेंडू ज्यांना हवाय तो द्या. टायमिंग बंद केलेलं आहे, टाइम मध्ये झालेला आहे, परंतु आता जास्त काळोख करू नका. चेंडू नवीन दिलेला आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 6 डिलिव्हरीज रिमेनिंग. आपण बघितलं ना ऋतिक, तर बोर्लीच्या संघामध्ये जास्तीत जास्त ओमसाई संघाचे खेळाडू दिसत आहेत. जयेश सुरेकर जरी लखमादेवचा असला तरी त्यांनी ओमसाई नवगाव संघाच्या खेळाडूंना प्राधान्य दिलेलं आहे. त्यामध्ये भावेश कोळी, आदित्य खेमजी आणि प्रणव सुरेकर हे 3 खेळाडू आहेत. ते चांगले, त्याला माहिती आहे, हे अतिशय उत्कृष्ट आहेत आणि त्यांनी ते समाविष्ट करून घेतलं होतं. तर अपोजिट संघामध्ये दिगंबर हमने आहे वरसोलीच्या संघात. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रारंभ पाटील आहे. अतिशय चांगला मॅच या ठिकाणी बघायला मिळाला होता, परंतु तेज डायला यांनी या षटकाने समीकरण बदलवून टाकलं. रोहित नागोजी गोलंदाजीसाठी येतोय. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. चला, 6 चेंडू 23 धावा. दिगंबर हमने स्ट्राइक एंड वरती, तर नो स्ट्राइक एंड वरती प्रारंभ पाटील. रोहित नागोजी गोलंदाजीसाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू. चला, दिगंबर साठी पहिला चेंडू टाकतोय. पहिला चेंडू जोरकस मारा पाहायला मिळतोय. तिथे मात्र केवळ आणि केवळ एकच धाव. आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू 22 धावा. प्रारंभ पाटील समोर आहे. चला, स्पीडअप करायचं आहे, अंधार होता कामा नये. प्रारंभ पाटील बघूया कशा प्रकारे आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून देतोय का. आखू टप्प्याचा चेंडू प्रारंभ पाटीलच्या बॅट मधून येणारा ब्रँडेड फटका. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
16 धावांची आवश्यकता आहे. प्रारंभ पाटील जर मागचा तो षटकार गेला असता ना तर सामन्याचं नाही 3 ओव्हरला 4 षटकांचा सामना आहे. झालेला आहे टायमिंग बरोबर. टायमिंग मध्ये आहे 4 मिनिटं 4 चेंडू 16 धावांची गरज. यस, अशा प्रकारची अपील कशी केली जातात, एखादा वाईट बॉल झाकण्यासाठी, पंचांवर दबाव टाकण्यासाठी अशा प्रकारची अपील्स केली जातात. परंतु पंच बरोबर बघतायत की फलंदाज किती सफल झालेला आहे, चेंडू कोणत्या दिशेला गेलेला आहे, चेंडू आतमधून गेला की बाहेर गेलाय, हे बरोबर लक्ष आहे. राजू पाटील आणि प्रवीणजी आंद्रे हे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहेत. लेदर क्रिकेटचं वखवकून ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, एक धाव नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल्स से काम नाही बनने वाला ये भी जानते. एक धाव काढल्यानंतर आता मात्र 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण बघतोय या चषकावर नाव कोणचं राहील, कोण होईल विनर, कोण होईल रनरअप. 2 पारितोषिक आहेत या स्पर्धेसाठी. त्यामध्ये विनर कोण, रनरअप कोण आणि मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी रेफ्रिजरेटर, जो रायगडचे वसीम अक्रम म्हणून ज्यांना संबोधलं जातं, आमच्या गावामधील आमचे मित्र शाबीरभाई कुरेशी यांच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. उशिरा आलेला हा फटका बघायला मिळतोय, परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झेल सुटलेला आहे, परंतु एकच धाव मिळणार, ती पण नाहीये. धावचीच्या स्वरूपात बाद होईल, कारण त्यांना माहिती आहे आता सामना संपत आलेला आहे. एक चेंडू शिल्लक आहे आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना मात्र यावेळेला बोर्ली संघ, श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघ जिंकण्याच्या उंबरट्यावर आहे, सुपर 8 मध्ये जाण्याच्या उंबरट्यावर आहे आणि त्यांचा सामना उद्या प्रारंभ पाटीलच्या या